विद्यार्थी मित्रांनो, श्राव्य माध्यमासाठी लेखन व संवाद यामध्ये आपण नभोवाणी या श्राव्य माध्यमाचा परिचय आपण करून घेतला. नभोवाणीचे कार्य, उपयुक्तता, वैशिष्ट्ये आपण मागच्या प्रकरणामध्ये अभ्यासले. ह्या प्रकरणामध्ये आपल्याला नभोवाणीसाठी लेखन अभ्यासायचे आहे. त्यामध्ये भाषण हा जो लेखनाचा प्रकार नभोवाणीसाठी वापरला जातो, तर त्याचे स्वरूप आणि तंत्र काय आहे, त्याची रचना कशी असते हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्याचबरोबर श्रुतिका लेखन, त्याचे स्वरूप आणि तंत्र आपल्याला इथे अभ्यासावायचे आहे. महत्त्वाची जी भाषिक कौशल्ये म्हणून ओळखली जातात त्यामध्ये लेखन, वाचन, श्रवण, संभाषण ही येतात. आणि यातील लेखनाचा विचार जर आपण केला तर बोललेले हवेत विरून जाऊ नये म्हणून लेखनकला अस्तित्वात आली हे आपण जाणतो. कारण लेखनाने आपले बोलणे वर्तमान काळापुरते मर्यादित न राहता ते भविष्य काळामध्येही टिकून राहते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आपण आपल्या मनातल्या भावना, विचार या लेखनाच्या द्वारे आपण व्यक्त करतो. आणि म्हणून आपल्या कल्पनेला, विचाराला अस्तित्व देण्यासाठी या लेखन या प्रकाराचा किंवा कलेचा उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो. लेखनाचे त्यातूनच दोन प्रकार निर्माण झाले. एक म्हणजे व्यावहारिक लेखन आणि दुसरे सर्जनशील लेखन. आपल्याला माहीत आहे की व्यावहारिक लेखनामध्ये मुख्यतः कार्यालयीन भाषा व्यवहार येतो, न्यायालयीन भाषा व्यवहार येतो, सूचना येतात. जी तुम्हाला वर्गामध्ये सूचना वगैरे येते ती काय एक व्यावहारिक लेखनामधला प्रकार आहे तो. निविदा, प्रशासकीय भाषा हे सगळे प्रकार यामध्ये येतात. आणि या सगळ्या प्रकारांमधून एकच अर्थ व्यक्त करणारं ते लेखन असतं. मात्र या उलट सर्जनशील लेखन असते. सर्जनशील लेखनामध्ये शब्दांच्या मुख्य अर्थाबरोबर शब्दांचा व्यंगार्थही महत्त्वाचा असतो. कारण कवी किंवा लेखक आपल्याला सुचलेली कल्पना सौंदर्यपूर्ण भाषेमध्ये तो व्यक्त करतो. त्यासाठी तो प्रतिमा, प्रतीके, अलंकार अशा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करतो. सर्जनशील लेखनातून त्यामुळेच एकच एक अर्थ प्रतीत होत नाही, तर अनेक अर्थ प्रतीत होतात. आणि महत्त्वाचा विशेष असा आहे की लेखनाच्या या दोन्ही प्रकारांचा उपयोग नभोवाणीसाठी लेखन करताना करावा लागतो. नभोवाणीसाठी ज्या मुख्यतः भाषण, बातम्या, मुलाखत, नभोनाट्य, श्रुतिका, माहितीपर कार्यक्रम, संगीतप्रधान कार्यक्रम, निवेदने, उद्घोषणा, चर्चा, रूपक ह्या असे विविध प्रकारचे जे कार्यक्रम आयोजित केले जातात, तर या कार्यक्रमांचे लेखन करावे लागते. आणि मग या कार्यक्रमांचे जर वर्गीकरण आपण केले तर मग येथे लक्षात येतं की लेखनाच्या दोन्ही प्रकारांचा म्हणजे व्यावहारिक आणि सर्जनशील अशा दोन्ही प्रकाराचा उपयोग येथे केलेला असतो. नभोवाणीसाठी लेखन करताना काही ठळक गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण आकाशवाणी हे श्राव्य माध्यम आहे. श्राव्य माध्यम असल्यामुळे त्या श्राव्य माध्यमाप्रमाणेच केवळ श्रवणातून श्रोत्यांच्या मनपटलावर दृश्य निर्माण होईल किंवा होऊ शकेल अशा क्षमतेचं लेखन यामध्ये अपेक्षित असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की येथे वेळेचं बंधन असते किंवा वेळेची चौकट असते आणि त्या विशिष्ट वेळेमध्येच ते पूर्ण करावं लागतं. आकाशवाणीसाठी जे भाषण केलं जातं, जे लेखन केलं जातं, त्याचं स्वरूप कसं असतं, त्याचं तंत्र कुठलं असतं ते आपल्याला येथे अभ्यासायचं आहे. संवादाचे प्रभावी माध्यम म्हणजे भाषा आपण मानतो. भाषण म्हणजे बोलणे, पण हे बोलणे निरर्थक नव्हे तर हेतुपूर्वक असते. थोडक्यात काय तर विशिष्ट विषयाची केलेली तर्कशुद्ध मांडणी म्हणजे भाषण. व्यवहारामध्ये आपण भाषण हा शब्द अनेकदा ऐकतो. राजकीय पक्षांची भाषणं किंवा त्या नेत्यांची भाषणं, उत्सव,
सभा संमेलनानिमित्त आयोजित जे कार्यक्रम होतात त्यांची भाषणं. तर भाषण म्हणजे मोठ्या जनसमूहासमोर विशिष्ट विषयावर केलेले विचार प्रगटीकरण. आकाशवाणीवरील भाषणाच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सभा संमेलनातील भाषणांपेक्षा आकाशवाणीवरील भाषणाचे स्वरूप हे वेगळे असते. कारण सभा संमेलनातील होणाऱ्या भाषणामध्ये मोठा श्रोतासमूह समोर बसलेला असतो, तर आकाशवाणीवरील भाषणाच्या वेळी वक्त्यासमोर श्रोते नसतात, ते अज्ञात असतात एक प्रकारचे. परंतु हा श्रोता आपल्या समोर बसलेला आहे हे गृहीत धरून आकाशवाणीवरील वक्त्याला भाषण करावे लागते. मोठी कसोटी आहे ती. हे भाषण लिखित स्वरूपाचे असते. सभा संमेलनातील भाषणे लिखित असेलच असे नाही. लिखित असलं तर मग ऐकत नाहीत श्रोते सभा संमेलनामध्ये. तेथे सहजता असते, उत्स्फूर्तता असते. आकाशवाणीवरील भाषण मात्र उत्स्फूर्त नसते, तर ते पूर्वनियोजित असते. तेथे विषय दिलेला असतो व त्या विषयाच्या अनुषंगानेच विचार प्रकट झाले पाहिजेत यावर आकाशवाणीचा कटाक्ष असतो. सभा संमेलनातील भाषणे भरकटूसुद्धा शकतं, पण आकाशवाणीवरच्या भाषणाला तसं करता का येत नाही. आकाशवाणीवरील भाषणे वाचून दाखवायचे असल्यामुळे व त्यातल्या त्यात वेळेची मर्यादा असल्याने भाषण वेळेत संपवले जाईल असे भाषणाचे स्वरूप असते. आता या आकाशवाणीवरील भाषणाची रचना कशी असते? आकाशवाणीवरील भाषणाची रचना ही समोर श्रोता बसलेला आहे गृहीत धरून करावी लागते. सदर भाषण हे लिखित स्वरूपातच असणे आवश्यक असते आणि हेच त्याचे मुख्य वैशिष्ट्य असते. भाषण करताना व्यक्ती अघडपघड बोलतो, परंतु आकाशवाणीवरील भाषणामध्ये मात्र तसं करता येत नाही. सभा संमेलनातील भाषणामध्ये बऱ्याचदा विषयाला सोडून भरकटण्याची शक्यता जास्त असते, मात्र आकाशवाणीवरील भाषणामध्ये लिखित संहिता समोर असते आणि त्यात काटेकोरपणा असतो. विषयाची यथास्थित व्यवस्थित मांडणी केलेली असते. त्यामुळेच लिखित संहितेत विषयापासून भरकटण्याची शक्यता कमी असते आणि म्हणूनच आकाशवाणीसाठी भाषण करताना लिखित संहिता आवश्यक असते. ह्या लिखित संहितेमुळेच वक्त्याला वेळेची मर्यादाही पाळता येते आणि म्हणून सभा संमेलनातील भाषणामध्ये वेळेची मर्यादा पाळली जात नाही किंवा पाळली जाईलच याची काही खात्री नसते. तर हा फरक आकाशवाणीवरचं भाषण आणि सभा संमेलनातील भाषणामध्ये असलेला दिसतो. त्यातूनच आपल्याला आकाशवाणीच्या भाषणाची रचना लक्षात येते. आकाशवाणीच्या भाषणाच्या प्रारंभापासूनच जो प्रतिपाद्य विषय असेल त्या विषयाच्या मुद्द्याला सुरुवात करावी लागते. त्या विषयाची पार्श्वभूमी, वर्ण विषयाच्या अनुषंगाने येणारे स्पष्टीकरण, स्पष्टीकरणासाठी दिलेले दृष्टांत, प्रासंगिक दाखले इत्यादी गोष्टींना फाटा देऊन भाषण सादर करावे लागते आणि त्यामुळे भाषणाची रचना ही सरळ, साधी, स्पष्ट, माहितीपर आणि रसाळ अशी करावी लागते. माहितीपर असते परंतु ती रसाळ असावी लागते. आकाशवाणीचा श्रोता हा वेगवेगळ्या वयोगटातला असतो. त्यांच्या वयोगटानुसार भाषणाचे रचनातंत्र व भाषाशैली बदलावी लागते. बालकांसाठी भाषणाचा विषय असेल तर त्यांना समजेल अशी भाषणाची रचना व मांडणी करावी लागते आणि मग अशी मांडणी प्रौढांना लागू होत नाही आणि मग त्यांच्यासाठी प्रौढांच्या बौद्धिक क्षमतेचा अंदाज घेऊन भाषणाची रचना व मांडणी वक्त्याने करणे गरजेचे असते. याशिवाय वयोगटानुसार भाषणाची मांडणी करावी लागते. भाषणात आकडेवारी, तक्ते, नकाशे यांचा उल्लेख
टाळावा लागतो. कारण आकाशवाणी हे श्राव्य माध्यम आहे आणि मग ह्या श्राव्य माध्यमाच्याद्वारे आकडेवारी, तक्ते, नकाशे समजावून सांगताना श्रोत्यांना त्याचे आकलन होईलच असे नाही. आणि म्हणून या भाषणाचा मुख्य भर हा श्रोत्यांना माहिती देणे यावर असतो. सभा संमेलनातील भाषणांमधून वक्ता जोशपूर्ण मांडणी करतो. तेथे त्याची देहबोली, भाषा, आवाजातील चढउतार हे श्रोत्यांच्या प्रतिसादावर अवलंबून असतात. श्रोत्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक असेल तर वक्त्याला जोश येतो. आपोआप त्याची देहबोली बदलते, आवाज टिपेला पोहोचतो व मतिगुंग करणारा आविष्कार श्रोत्यांना अनुभवता येतो. येथे सहजता असते, उत्स्फूर्तता असते. मात्र आकाशवाणीवरील भाषणामध्ये हे सर्व टाळावं लागतं. कारण रेकॉर्डिंग रूममध्ये होणाऱ्या भाषणात श्रोता हा गृहीत धरलेला असतो की तो समोर बसलेला आहे. तेथे काही त्याचा थेट प्रतिसाद अनुभवता येत नाही. म्हणजे श्रोत्यांच्या डोळ्यात डोळे घालून बघून भाषण करणे, श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्यानंतर आवाजामध्ये चढउतार करणे, असं काही आकाशवाणीवरच्या भाषणामध्ये होत नाही. रेकॉर्डिंग माईक हे अतिसंवेदनशील असल्याने येथे भाषणे एका लयीत, माफक आरोह अवरोहांसह संवादात्मक पद्धतीने करावे लागते. त्यामुळे आकाशवाणीवरील भाषणाची रचना करताना वक्त्याने लिखित मांडणी करतानाच अशी करावी की जेणेकरून भाषण प्रसारित झाल्यावर त्याचा प्रभाव श्रोत्यांवर पडेल. आता या आकाशवाणीवरील भाषणाची भाषा कशी असते ती आपण बघूया. आकाशवाणीवरील भाषणाची भाषा ही अतिशय सोपी असावी. आपल्या पांडित्याचे प्रदर्शन करण्यासाठी वक्त्याने अगदी विद्वत्तप्रचूर जड असे शब्द किंवा भाषा वापरणे, कृत्रिम अलंकारिक भाषा वापरणे हे टाळावे. कारण आकाशवाणीवरील श्रोता हा सर्व वयोगटातला, सर्व थरातला असतो आणि म्हणून अशा सर्वसामान्यांना समजेल अशी लोकभाषेतील संभाषणात्मक भाषेचा वापर येथे केलेला असावा. आणि म्हणून मग याचा अर्थ असा नव्हे की वक्त्याने अगदी ग्राम्य शिवराळ भाषेचा वापर करावा. बोलीभाषेमध्ये ज्याप्रमाणे आपण सहज एकमेकांशी संवाद साधतो त्याप्रमाणेच आकाशवाणीवरील भाषेचा आविष्कार असावा लागतो. आकाशवाणीवरील भाषण हे माहितीपूर्ण असल्याने सरळ साधी भाषा, पण त्याचबरोबर सुटसुटीत वाक्यरचना, छोटी छोटी वाक्य वापरणे गरजेचे असते. लांबलचक पल्लेदार वाक्यामुळे भाषणाचा अन्वय लावण्यास श्रोत्यांना अडचण येऊ शकते आणि भाषणाची जी श्रवणीयता असते ती सुद्धा संपुष्टात येऊ शकते. आणि म्हणून छोटी छोटी वाक्ये त्यामध्ये वापरलेली असावीत. आकाशवाणीवरील भाषण ज्या वयोगटासाठी असेल तर त्यांना अनुसरून अधूनमधून मित्र हो, बालमित्रांनो, श्रोते हो अशी संबोधने वापरली पाहिजेत. यामुळे श्रोत्यांचे भाषण संवाद प्रक्रियेत लक्ष वेधले जाते. तुमच्या हे लक्षात आलं असेल, अशा वाक्यांनी वक्ता श्रोत्यांना संवाद प्रक्रियेत सहभागी करून घेतो. म्हणून अशी वाक्ये भाषणामध्ये ठराविक अंतराने पेरणे गरजेचे असते. आणि म्हणून तुम्ही आकाशवाणी जेव्हा ऐकतात, बरं का मंडळी, श्रोते हो, मित्र हो असं ते संबोधतात श्रोत्यांना आणि श्रोत्यांनासुद्धा त्यामध्ये सहभागी ते करून घेतात. भाषणात लोकभाषा वापरताना लोकभाषेतील प्रचलित म्हणी, वाक्प्रचार किंवा बोलीभाषेतील विशिष्ट शब्दांचा वापर केल्याने श्रोत्यांशी वक्त्यांचा अनुबंध निर्माण होतो आणि त्यामुळे भाषणे श्रवणीय किंवा श्रुतीसुलभ असं होतं. भाषण लिहिताना
शब्द व वाक्यांच्या संदर्भातही काही पथ्य पाळणे गरजेचे असते. ग्रांथिक भाषेचा उपयोग न करता लोकभाषेचा उपयोग केला पाहिजे हे आपण आधीच बघितले. त्याप्रमाणे असे, तसे, देणे, घेणे याऐवजी असं, तसं, देणं, घेणं अशी शब्दयोजना करावी. गुंतागुंतीची वाक्ये, कर्मणी प्रयोग यांचा वापर टाळावा. शब्द ऐकू येतील अशा शब्दांचा उपयोग करावा. एक वेळ आणि हे स्पष्ट उभयान्वयी चालेल, परंतु व सारखे अस्पष्ट उभयान्वयी नको. म्हणजे आपण कुठे आणि वापरायचा आणि कुठं व वापरायचा, तर याचेही काही नियम आहेत. तर आणि हा त्यामध्ये जास्त वापरायचा उभयान्वयी अव्यय व पेक्षा. खालीलप्रमाणे, पुढीलप्रमाणे, मागीलप्रमाणे, वरीलप्रमाणे इत्यादी शब्द लेखात चालू शकतात, मात्र नभोवाणीच्या भाषणात ते चालत नाही. कारण तेथे वक्ता समोर नसतो आणि मग अशा शब्दांमुळे माफ करा, श्रोतासमोर नसतो आणि अशा शब्दांमुळे श्रोत्यांचे जे अवधान आहे ते विचलित होते. नभोवाणीवरील भाषणाची ही भाषा जी असते तर ती लोकभाषा असते, ती साधी सरळ असते आणि ती श्रोत्यांना आकर्षित करणारी असते किंवा असावी. आपल्या भाषिक शैलीने श्रोत्यांना भाषणाच्या प्रारंभापासून खिळवून ठेवण्याची क्षमता ह्या भाषणामध्ये असावी. प्रारंभ ते शेवटापर्यंतचे भाषण हे श्रोत्यांच्या मनामध्ये रुंजी घालत असते किंवा ते घालणारे असावे. दैनंदिन संभाषणातही जसे आपण मधुर संवादातून ऐकणाऱ्याचे मन जिंकत असतो, अगदी त्याप्रमाणेच तीच शैली वापरून आकाशवाणीच्या श्रोत्यांची मने आपण जिंकू शकतो. तर थोडक्यात काय की आकाशवाणीवरील ही जी भाषणं असतात तर यामध्ये साधी सरळ श्रोत्यांच्या मनाला हात घालणारी अशी भाषा ती असली पाहिजे. येथे थांबूया, पुढच्या तासाला भेटू. धन्यवाद.